नमस्कार मित्रो हो पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरती एक नवीन पीओसी नावाचं ऑप्शन जे आहे ते ॲड करण्यात आलेलं आहे। आता या ऑप्शनचा लाभार्थ्यांना नेमका काय फायदा होणार आहे, हे ऑप्शन कुठे ॲड करण्यात आलेलं आहे, चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात। पण त्याआधी मित्रो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। तर मित्रो सर्वप्रथम आपल्याला पीएम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे। pmkisan.gov.in या वेबसाईटवरती आपल्याला कसं यायचं माहिती आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर हे पेज थोडंसं वरती स्क्रोल करा। या ठिकाणी आपल्याला फार्मर कॉर्नर्समध्ये काही ऑप्शन दाखवले जातील। आता याचमध्ये आपल्याला एक नवीन ऑप्शन पाहायला मिळत आहे, आपण या ठिकाणी पाहू शकता सर्च युअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पीओसी। आता पीओसी म्हणजे काय आहे, याचा फायदा आपल्याला काय होणार आहे हे पाहणार आहोत। पण त्याआधी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय माहिती दाखवली जाते पहा। तर सर्च युअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे। आता या ठिकाणी पाहू शकता स्टेट नोडल कॉन्टॅक्ट डिटेल्स। तर आपण सर्च स्टेट नोडल या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक ठेवलेला आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी स्टेट जो आहे आपलं राज्य जे आहे ते सिलेक्ट करून आपल्या राज्याचे जे नोडल अधिकारी आहेत त्यांचे जे डिटेल्स आहेत, म्हणजे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असेल, त्यांचा ईमेल ॲड्रेस असेल, त्यांचा ऑफिसचा ॲड्रेस असेल, ते आपण या ठिकाणी क्लिक करून चेक करू शकता। सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर रेकॉर्ड नॉट फाउंड म्हणून सध्या आपल्याला अशा पद्धतीने दाखवलं जाईल। पण सध्या आपल्या स्टेटचे नोडल अधिकारी कोण आहेत, कमिशनर कोण आहेत, त्यांचं नाव, त्याचबरोबर त्यांच्या ऑफिसचा लँडलाईन नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आणि ॲड्रेस अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला दाखवलं जाणार आहे। आता आपल्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांचा लँडलाईन नंबर असेल, मोबाईल नंबर असेल, ईमेल ॲड्रेस असेल, त्यांचा ऑफिसचा ॲड्रेस असेल, हे जर आपल्याला पाहायचं असेल तर सर्च डिस्ट्रिक्ट नोडल हा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे पहा। या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन पर्याय ओपन होतील। यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आपलं स्टेट जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे। या स्टेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने राज्यांची यादी आपल्याला दाखवली जाईल। त्यातून आपलं जे राज्य महाराष्ट्र आहे हे या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्ट या पर्यायावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल। यातून आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सध्या आपल्याला अशा पद्धतीने मेसेज दाखवला जाईल, रेकॉर्ड नॉट फाउंड विथ गिवन डिटेल्स। या ओके या पर्यायावरती क्लिक करा। तर आपल्या जिल्ह्याचे जे डीएम आहेत, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जे आहेत, जे नोडल अधिकारी जे आहेत आपल्या जिल्ह्याचे, त्यांचं नाव तुम्हाला सध्या या ठिकाणी दाखवलं जात आहे। आता लवकरच यामध्ये अपडेट होऊन या ठिकाणी त्या ऑफिसचा म्हणजे त्या अधिकाऱ्यांचा लँडलाईन नंबर, त्याचबरोबर त्यांचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आणि ॲड्रेस, त्यांच्या ऑफिसचा जो ॲड्रेस आहे तो देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवला जाईल। आता याचा फायदा मित्रो आपल्याला नेमका काय होणार आहे चला सांगतो। तर मित्रो या ऑप्शनचा आपल्याला नेमका फायदा काय होणार आहे, त्या जिल्ह्याच्या नोडल अधिकाऱ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आपल्याला मिळाल्यानंतर त्याचा फायदा काय होणार आहे। तर मित्रो बऱ्याच वेळेला पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते जे आहेत ते आपल्याला वेळेवर मिळत नाहीत, किंवा आपण ई-केवायसी करून देखील किंवा लँड सीडिंग डाटा अपडेट करून देखील आपल्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये डाटा अपडेट होत नाही आणि त्यामुळे आपल्याला पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही किंवा येणाऱ्या हप्त्यांचा आपल्याला लाभ मिळत नाही, आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत आणि त्यामुळे आपण परेशान असतो। आपण बऱ्याच वेळेला तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांना संपर्क करतो, तलाट्यांशी संपर्क करतो, त्याचबरोबर तहसील कार्यालयामध्ये जाऊन देखील संपर्क करतो, बऱ्याच ठिकाणी आपण हेलपाटे मारतो, तरी देखील आपलं काम लवकर होत नाहीत। बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला आपल्याला हेलपाटे मारावे लागतात। पण आता मित्रो आपल्याला आपल्या जिल्ह्याचे नोडल अधिकारी कोण आहेत, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असेल, मोबाईल नंबर असेल, ईमेल ॲड्रेस असेल किंवा त्यांच्या ऑफिसचा ॲड्रेस असेल, हे आपल्याला माहीत झाल्यामुळे आपल्याला डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क करता येईल। मग तो मोबाईल नंबरवरून आपल्याला संपर्क करता येईल किंवा दिलेल्या ईमेल ॲड्रेसवरती आपण स्वतः त्यांना ईमेल करून देखील आपल्याला आपली तक्रार जी आहे ती दाखल करता येईल। त्यामुळे मित्रो आता पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात आपली जी काही तक्रार असेल, आपल्याला जी काही अडचण असेल
ती आपण आपल्या नोडल अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करू शकणार आहात, कारण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असेल, ॲड्रेस असेल, ईमेल ॲड्रेस असेल, मोबाईल नंबर असेल, तो आता आपल्याला POC या ऑप्शनवरती पाहायला मिळणार आहे. आता या ठिकाणी मित्रहो सध्या अपडेशनचं काम चालू आहे. सध्या फक्त आपल्या जिल्ह्याचे नोडल अधिकारी कोण आहेत, DM कोण आहेत, त्यांचं नाव सध्या फक्त दाखवलं जात आहे. लवकरच त्या ठिकाणी त्यांच्या ऑफिसचा कॉन्टॅक्ट नंबर असेल, मोबाईल नंबर असेल, ईमेल ॲड्रेस असेल, ऑफिसचा ॲड्रेस असेल, पत्ता असेल, तो लवकरच त्या ठिकाणी अपडेट केला जाईल. त्यानंतर तुम्हाला त्या नंबरवरती, ईमेल ॲड्रेसवरती किंवा पत्त्यावरती संपर्क करून तुम्हाला तुमची तक्रार जी आहे PM किसान योजनेसंदर्भात ती तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकणार आहात. तर अशा प्रकारे मित्रो आता PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आपल्या तक्रारी दाखल करण्यासाठी कुठेही हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाहीये. त्यामुळे PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांना हा मोठा फायदा होणार आहे. तर मित्रो हो, PM किसान योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती महत्त्वाची अशी माहिती, महत्त्वाची अशी अपडेट. ही अपडेट आपल्या इतर मित्रांना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका. अशाच नवीन माहितीसाठी, नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती, नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल. चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.